नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासाचा पाठ 5 शैक्षणिक वाटचाल या पाठाचा आढावा घेणार आहोत। यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण या संदर्भात भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांसंबंधी माहिती घेणार आहोत। भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजना याचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत। प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण यांचा विचार यात केलेला आहे। याच्या जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा आपण घेणार आहोत। त्यावरून आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकेल। भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे याची प्रचिती आपणास स्वतंत्र भारतातील पहिल्या इसवी सन 1951च्या जनगणनेत आली। पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण 17% होते, म्हणजेच 100 लोकांपैकी फक्त 17 लोक ही सुशिक्षित होती। तर हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकार पुढचे मोठे आव्हान होते। या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। जर तुमच्या बाजूच्या चौकटीमध्ये जर बघितलं जनगणना वर्ष आणि साक्षरतेचं प्रमाण, तर त्यातून आपल्याला लक्षात येते की सरकार पुढे किती मोठं आव्हान होतं आणि त्या आव्हानाला सरकारने कसा प्रतिसाद दिला। 1971 मध्ये भारताचं साक्षरतेचं प्रमाण 34% होतं, ते 1981 मध्ये 43% झालं, 1991 मध्ये 52% झालं, 2001 मध्ये 64% झालं। या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येते की भारतानं अत्यंत संयमितपणे वेगवेगळ्या उपाययोजना साधून हे प्रमाण वाढवण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे। प्राथमिक शिक्षण तो 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात। तर 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू-फळा योजना सुरू केली। ही योजना ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या नावाने सुद्धा ओळखली जाते। तर यामध्ये आपण लक्षात हे घ्यायचंय की प्राथमिक शिक्षण कशाला म्हणायचे, तर 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणायचं। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला हा उपस्थित करता येतोय की केंद्र सरकारनं प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी कोणती योजना सुरू केली। तर साहजिकच 1988 मध्ये केंद्र सरकारनं प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी खडू-फळा योजना अर्थात ऑपरेशन ब्लॅक बोर्ड ही योजना सुरू केलेली आहे। तर अशा पद्धतीने प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान करण्यासाठी सरकारनं ऑपरेशन ब्लॅक बोर्ड ही योजना सुरू केली आणि त्या अंतर्गत शाळांचा दर्जा सुधारणं, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणं, सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह, 2 शिक्षिकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळा, नकाशा, प्रयोगशाळा साहित्य, छोटंसं ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यासारख्या गोष्टींसाठी सरकारनं शाळांना निधी उपलब्ध करून दिला। त्यातून प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान झालेली दिसते। ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं की प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होत आहे आणि म्हणून सरकारनं 1994 मध्ये ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या योजनेचा विस्तार केला आणि त्यानुसार 100 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये 1 जादा वर्गखोली व 1 जादा शिक्षकांच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली। मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले, कारण भारत हा खेड्यांचा देश आहे आणि म्हणून खेड्यातील शिक्षणाला महत्त्व देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती हे जे दुर्बल घटक आहेत यांच्या शिक्षणावर विशेष भर देणं गरजेचं आहे। ह्या गोष्टी लक्षात घेऊन ज्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी ह्या शाळा सुरू करण्याला प्राधान्य देण्यात आलेलं दिसतंय।
शिक्षक भरती 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचं बंधन राज्य सरकारवर घालण्यात आलेलं आहे आणि ह्या सगळ्या तरतुदी करत असताना सरकारच्या पुढे एक ठोस विचार आहे. सरकारचे हे लक्षात आलेलं आहे की शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण का होत नाही, तर त्याच्या मागची कारणं ही आहेत की मुलींना शिकवण्याचं प्रमाण कमी आहे. अनुसूचित जाती जमाती हे जे घटक आहेत यांचे जगण्याचे प्रश्न आहेत आणि म्हणून ते शिक्षणाला महत्त्व देत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्यानुसार ह्या तरतुदी केलेल्या आहेत. तर परत आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड टिपा देहामध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा मग ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या योजनेचा विस्तार अशी टीप येऊ शकते. तर त्या टीप लिहित असताना हे मुद्दे त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. तर जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम ज्याला DPEP म्हणतात, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, तो 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू झाला आणि त्यानुसार प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती झाली पाहिजे, विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण कमी झालं पाहिजे, मुलींच्या शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे, दिव्यांगासाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाज जागृती इत्यादी उपक्रम यात समावेश केलेला दिसतोय. याशिवाय 1995 मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ह्या सर्व उपाययोजनातूनही सरकारचा तोच दृष्टिकोन आपल्या समोर येतोय की शाळेमध्ये 100% उपस्थिती असेल तर प्रत्येकापर्यंत शिक्षण सोयीचं होईल. कारण त्या काळात सर्वात महत्वाचा प्रश्न होता विद्यार्थ्याचं गळतीचं प्रमाण. कारण सरासर असा पॅटर्न होता ग्रामीण भागात की 4थी 5वी झाल्यानंतर मुलं शाळा सोडून देत. त्याच्या मागे वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहेत. मग हे विद्यार्थ्याचं गळतीचं प्रमाण कुठंतरी थांबलं पाहिजे, मुलींचं शिक्षण त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे, दिव्यांगासाठी शिक्षण. दिव्यांग हा शब्द आता आपल्या DGP सरकारने वापरलेला आहे, जे की शारीरिक चॅलेंज असणारे, ज्याला की आपण अपंग म्हणतो, अशांसाठी दिव्यांग हा शब्द वापरलेला आहे. त्यांचं शिक्षणही महत्वाचं आहे. प्राथमिक शिक्षणावर संशोधन, रिसर्च होणं महत्वाचं आहे की प्राथमिक शिक्षण नेमकं कसं द्यायचं, ते जास्तीत जास्त आनंददायी कसं होईल, त्याचं मूल्यमापन कसं करायचं या संदर्भातला विचार. पर्यायी शिक्षण म्हणजे पारंपरिक औपचारिक शिक्षणाशिवाय इतर पर्याय उपलब्ध करून देणे. जसं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच जिल्ह्यातून ऊसतोड कामगारांचं स्थलांतरण होत असते. अशा वेळेस त्या ऊसतोड कामगारांची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होते. तर ही हेळसांड रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं साखर शाळा सुरू केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं पर्यायी शिक्षणाची व्यवस्था करून शिक्षण सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. समाज जागृती घडवून आणणं, समाजामध्ये शिक्षणाच्या बद्दलचं महत्त्व पटवून देणं किंवा मग लहान मुलांचं आरोग्य, त्याच्यासाठी सकस त्यांना आहार मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन ठेवून सरकारनं मध्यान्ह भोजन योजनेसारख्या योजना सुरू केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं प्राथमिक शिक्षणाचं दर्जा सुधारणं, प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं हा दृष्टिकोन ठेवून प्राथमिक शिक्षण गतिमान करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून सरकारनं प्राथमिक शिक्षणाला गती देण्याचं काम केलेलं दिसतंय. माहित आहे का तुम्हाला, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर शासनाने राज्याकरता इयत्ता 1ली ते 7वी एकसारखा अभ्यासक्रम करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचं काम सोपवलं होतं. हे जमेल का? 1991 मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले. महाराष्ट्र राज्य पूर्णतः साक्षर होण्यासाठी
काय उपाययोजना करता येतील. तर हे तुम्हाला याच्यावर विचार करायचा आहे. तर आपल्याला समोरील स्क्रीनवर दिसत आहेत त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य पूर्ण साक्षर होण्यासाठी च्या उपाययोजना मुलांनी आपली मतं मांडलेली आहेत. तर त्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. महाराष्ट्र पूर्ण साक्षर करण्यासाठी प्रथम सर्व ग्रामीण व दुर्गम भागाची माहिती घेऊन तेथे शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून देणं गरजेचं आहे. तेथे शाळा सुरू कराव्या लागतील. त्याचप्रमाणे आपल्याला हे उपाय सुचवता येऊ शकतो की ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे कामामुळे शाळेत जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरू करणं, प्रौढांसाठी गावोगावी प्रौढ वर्ग सुरू करणं, ज्यांना शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही त्यांच्यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना करणं, गरीब निर्धन लोकांसाठी शिष्यवृत्त्या चालू करणं, सतत वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचे शिक्षण विषयक प्रबोधन करणं, जरूर पडल्यास शिक्षण सक्तीचे करणं इत्यादी उपाय योजना करून आपल्याला महाराष्ट्र राज्य पूर्ण साक्षर करता येईल. माहित आहे का तुम्हाला ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाडा येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाडा येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेला कोसबाडा प्रकल्प म्हणून ओळखले जाते. आदिवासीच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत. तो स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका बाजूला व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं कार्य. तर एका बाजूला ताराबाई मोडक विचारलं जाऊ शकते आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य. तर याच्यावर तुम्ही विशेष लक्ष द्यायचंय. आता आपण पुढे जाऊया. प्राथमिक शिक्षणाचा आपण आढावा घेतला. त्यात आपल्याला कळलं की महाराष्ट्र किंवा मग संपूर्ण भारतभर प्राथमिक शिक्षणाचं विस्तार होण्यासाठी किंवा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी किंवा मग प्राथमिक शिक्षण गतिमान होण्यासाठी सरकारनं DPEP सारखे प्रोग्राम राबवले, खडूफळासारख्या योजना राबवल्या, त्या योजनांचा विस्तार केला, त्याचा आढावा आपण घेतलाय. आता आपण माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात विचार करूया. तर भारत स्वतंत्र झाल्यावर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं ठरवलं. यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला. शिक्षण आयोग म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कोणत्या अडचणी आहेत, आपल्याला नेमकं शिक्षणाच्या क्षेत्रात कोणते बदल घडवून आणायचे आणि ते बदल कसे घडवून आणता येतील यासाठी शिक्षण तज्ज्ञ व्यक्तींची एक कमिटी स्थापन करणं, त्याला शिक्षण आयोग असं म्हटलं जाते. तर विद्यापीठीय शिक्षण आयोगामध्ये अपेक्षित होतं की प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण गतिमान करण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी हा आयोग नेमलेला आहे. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केलेली आहे. कारण माध्यमिक शिक्षण हे एक स्वतंत्र विषय आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एक स्वतंत्र आयोग असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकेल. आणि म्हणूनच सरकारनं त्यानुसार 1952-53 मध्ये मुदलियार आयोग नेमलेला आहे. आणि मग ह्या मुदलियार आयोगानं माध्यमिक शिक्षणासंदर्भात वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या दिसतात. तर मुदलियार आयोग या दरम्यान आपल्याकडं भारतामध्ये शिक्षणाचा जो आकृतीबंध होता तो 11+1+3 या पद्धतीचा होता. म्हणजे 11वी प्लस पुढचे पदवीचे 4 वर्ष या पद्धतीचा शिक्षणाचा आकृतीबंध होता. या मुदलियार आयोगानं नंतर काय कामकाज केलं त्या संदर्भातला आपण आढावा घेऊया. तर आयोगानं माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचं स्वरूप, शिक्षणाचं माध्यम, अध्यापन पद्धती
याचा अभ्यास करून काही शिफारसी केलेल्या आहेत. या आयोगानं उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडलेली आहे. उच्च माध्यमिक वर्ग म्हणजे आज ज्या पद्धतीने आपण बघतोय की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्थापन करून महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीच्या शालांत परीक्षा घेतल्या जातात किंवा त्याला आपण बोर्ड परीक्षा म्हणतो. त्या पद्धतीनं ही संकल्पना आहे, ज्याला उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना म्हणतात, जे की मुदलियार आयोगानं त्याची शिफारस केलेली होती. परंतु ही शिफारस त्या काळामध्ये संपूर्ण देशभरात लागू करणं थोडंसं अवघड होतं, पण नंतरच्या काळात ते लागू झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे, जे की 1966 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. 10वी आणि 12वीच्या शालांत परीक्षा या मंडळामार्फत घेतल्या जातात आणि ह्या मंडळामार्फत एक शिक्षण संक्रमण म्हणून मासिक सुद्धा दर महिन्याला काढलं जातं. त्यामध्ये शिक्षणाशी संबंधित वेगवेगळे विचार असतात. नेमकं अभ्यासक्रम कसा असावा किंवा मग शिक्षणाचं माध्यम काय असावं किंवा मग वेगवेगळ्या अध्यापन पद्धती याबद्दलची माहिती या शिक्षण संक्रमण मासिकामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते. मुदलियार आयोगानंतर कोठारी आयोग स्थापन झालेला आहे 1964 मध्ये. डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाचं काम झालेलं आहे. या आयोगाच्या कामकाजात JP नाईक यांचंही मोलाचं योगदान आहे. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाचा आकृतीबंध 10+2+3 याचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण, त्याच्यानंतर 11वी 12वी आणि त्याच्यानंतर 3 वर्षासाठी पदवी शिक्षण. आणि 1972 पासून ही व्यवस्था आपल्या देशामध्ये लागू करण्यात आलेली आहे. तर टिपा देहामध्ये कोठारी आयोग असं येऊ शकतं, तर त्यामध्ये ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. तर कोठारी आयोगाच्या काही शिफारसी आहेत. कोठारी आयोगाला असं वाटतंय की संपूर्ण राष्ट्रपातळीवर एकच शिक्षण पद्धत असावी. 3 भाषा सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे. मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषा शिक्षणात याचा समावेश करावा. आज आपण जर संपूर्ण भारताचा विचार केला तर वेगवेगळ्या राज्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्यानुसार मातृभाषा, नंतर दुसरी भाषा हिंदी, त्याच्यानंतर इंग्रजी भाषा अशा पद्धतीने विचार केलेला आहे. महाराष्ट्राचं जर आपण बघितलं, पहिली भाषा मराठी भाषा मातृभाषा, त्याच्यानंतर हिंदी भाषा राष्ट्रभाषा आणि इंग्रजी भाषा. तर अशा पद्धतीनं त्रिभाषा सूत्र कोठारी आयोगानं सुचवलेलं आहे. शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. कारण जर संपूर्ण समाजाच्या तळापर्यंत शिक्षण पोहोचवायचं असेल तर फक्त पारंपरिक किंवा मग औपचारिक शिक्षण या एकाच पद्धतीवर विसंबून राहणं अवघड आहे, आव्हानाचं आहे. हे सरकारनं ओळखलेलं आहे, आयोगानं ओळखलेलं आहे आणि त्यानुसार मग हे शिक्षण तळापर्यंत म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुचवलेले आहेत. निरंतर शिक्षण याच्या अंतर्गत वयाची कोणतीच मर्यादा नाही. तर स्किल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो कौशल्य शिक्षण देऊन दर्जेदार रोजगार निर्मिती करणं, कुशल कामगार निर्माण करणं यासारखा विषय याच्यामध्ये येतोय. निरंतर शिक्षणामध्ये प्रौढ शिक्षण, ज्यांचं शिक्षण अधुरं राहिले त्यांच्यासाठी ही सोय. पत्राद्वारे शिक्षण, हे शिक्षण घेत घेत पत्राद्वारे शिक्षण, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये DED हे डिप्लोमा जर आपल्याला करायचा असेल तर पत्राद्वारे आपण तो डिप्लोमा करू शकतो. मुक्त विद्यापीठ, जसं की महाराष्ट्रामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आहे, की म्हणजे नोकरी करत किंवा मग घरगुती लोकांना सुद्धा असं वाटलं की आज त्यांना पदवीपर्यंत शिक्षण घ्यायचंय किंवा उच्च शिक्षण घ्यायचंय तर ते या मुक्त विद्यापीठातून ते शिक्षण घर बसल्या घेऊ शकतात. अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकांना प्राधान्य देणं ही सुद्धा एक शिफारस आहे कोठारी आयोगाची. कारण हे घटक हजारो वर्षापासून दुर्लक्षित आहेत, यांचं जगण्याचे प्रश्न असतात आणि म्हणून शिक्षणाच्या बाबतीत हेळसांड होते.
आणि म्हणून या उपेक्षित घटकास प्राधान्य देणं अपेक्षित आहे. सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतूद वाढवणं ही सुद्धा शिफारस केलेली आहे. आणि या अंतर्गत शिक्षण, माध्यमिक शिक्षण, त्याचा दर्जा सुधारणं आणि त्याचं सार्वत्रिकीकरण करणं यावर कोठारी आयोगानं भर दिलेला दिसतोय. तर महाराष्ट्र राज्यानं कोठारी आयोगानं जी शिफारस केली त्या शिफारसीनुसार 1972 मध्ये 12+2+3 हा आकृतीबंध स्वीकारलेला आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 1975 मध्ये 10वीचं पहिली शालांत परीक्षा, ज्याला आपण 10वी बोर्ड परीक्षा म्हणतो, ती घेतली गेलेली आहे. तर अशा पद्धतीनं कोठारी आयोगानं काही शिफारसी केलेल्या आहेत. याच कोठारी आयोगानं शिक्षणाची काही उद्दिष्ट सांगितलेली आहेत, जी की तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. की शिक्षण कसं असावं, तर शिक्षणाचं आधुनिकीकरण झालेलं असावं, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारं शिक्षण असावं, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणारं शिक्षण असावं. म्हणजे शिक्षण घेऊन जो विद्यार्थी बाहेर पडतो, जो देशाचा भविष्याचा नागरिक आहे, त्याच्यामध्ये सामाजिक जाणीवा निर्माण झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये नैतिक मूल्य रुजवली गेली पाहिजेत, जेणेकरून एक आदर्श नागरिक म्हणून देश घडविण्यासाठी त्याची महत्त्वाची भूमिका निर्माण होईल. किंवा मग शिक्षण असं असावं ज्यातून उत्पादकता निर्माण होईल, नवनिर्मिती निर्माण होईल, जेणेकरून समाजासाठी त्याचा उपयोग होईल. किंवा मग आपण लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये वावरतो. लोकशाही शासन व्यवस्था जर दृढ असेल तर आपल्याला विकास साधता येईल. म्हणून लोकशाहीचं संरक्षण आणि संवर्धन साधणारी शिक्षण पद्धती असावी किंवा शिक्षण असावं, यासारखी उद्दिष्ट शिक्षणाची कोठारी आयोगानं सांगितलेले आहेत. आणि हे उद्दिष्ट साध्य करणारा अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण शैक्षणिक वाटचाल याच्यामध्ये भारतातील शिक्षण व्यवस्थेचे मुख्य टप्पे समजून घेतो आहोत. त्यामध्ये आपण प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण समजून घेतलेलं आहे. आपल्याला पुढं उच्च शिक्षणाबद्दलची चर्चा करायची, आपल्याला पुढं प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घ्यायचा आहे आणि एकंदरीत देशभरातील शिक्षण व्यवस्था, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे आपल्याला पुढं समजून घ्यायचं आहे. तर इथं आपण थांबूया.